फाईट त्या संघाने देखील दिली होती. नक्कीच नक्कीच त्याने सांगितलं होतं याही स्पर्धेमध्ये मला संघ हवा होता, मात्र संघ लवकरच पॅक झाले आणि मुन्ना शेठ भगत देखील त्यांच्या समवेत आहेत. त्यांचंही आपण स्वागत करूया, कारण सुपर 8 मध्ये अनमोल किंग्स ही टीम गेली होती आणि सुपर 8 मध्ये त्यांचा पराभव झाला होता. मात्र ही 40+ ची संकल्पना आहे, मात्र त्यांचा संघ या 40+ मध्ये नाही आहे. जर पुढल्या वर्षी पुन्हा एकदा संधी मिळाली तर त्यांचा संघ निश्चितच या 40+ प्रीमियर लीग मध्ये असेल 100%. इथे मात्र क्या बात आहे, मोठा फटका पाहूया. आणि इथे मात्र क्या बात आहे, जबरदस्त सुहास भगत मात्र इथे अप्रतिम झेल टिपतोय. सर म्हटलं जातं ना, टेक कॅच विन मॅच, म्हणजे कॅच पकडा कॅच आणि जिंका मॅच. सुहासने काय जबरदस्त 2 झेल पकडलेत, लाजबाब झेल. एक धावून म्हणजे धावून पळून एक झेल पकडला आणि त्याच्यानंतर हा झेल स्वतःला बॅलन्स केलं, बॉडीला बॅलन्स केलं आणि हा चेंडू येऊ दिला हातामध्ये, अलगद झेल टिपला. नाही, जबरदस्त सुहास भगत लहू खेडेकर यांचे खरोखर बिग सपोर्टर आहेत. कारण जेव्हा इंडिया वॉरियर्स RPL मध्ये खेळली, पारितोषिक 3य क्रमांकापर्यंत आली, त्यामध्ये खूप चांगलं योगदान सुहासचं देखील राहिलं. आणि या 40+ जेव्हापासून इंडिया वॉरियर्स खेळतोय, इन झालाय, तेव्हापासून सुहास भगत आमच्याशी कनेक्टेड आहे. नक्कीच नक्कीच सुहास काय जबरदस्त आपण खेळी पाहतोय सुहासशी. त्याच्यानंतर आपण जाऊया मैदानामध्ये. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळेल, तितकीच चांगलं क्षेत्ररक्षण देखील घडतंय, ते म्हणजेच रोहा टीमच्या माध्यमातून. आताचा चेंडू या ठिकाणी पाहतोय आमचे आज खऱ्या अर्थानं ज्यांचा वाढदिवस आहे, आमचे दीपकदादा पाटील, खऱ्या अर्थाने त्यांचा वाढदिवस आहे. विंधणे टीमचे ते पॅकर आहेत, त्यांचा आज वाढदिवस आहे. दीपकदादा आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि लाईव्हच्या माध्यमातून ते देखील या रायगड 40+ प्रीमियर लीगचा आस्वाद घेतात. दीपकदादा आपल्याला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. या ठिकाणी चेंडू बॅटची कडा घेऊन गेलाय, मात्र कोणते धाव घेण्याचा फलंदाजाचा मनसुबा नाहीये आणि एक निगेटिव्ह चेंडूची सांगता झाली. सुरेख चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला, आपण या ठिकाणी पाहतोय. आणि ही सूरज पाटील याच्या माध्यमातून सूरजसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. पहिली मेडनवर फेकण्याचा मान जो पटकावलाय तो सूरज पाटील नामक या गोलंदाजाने. जबरदस्त गोलंदाजी, 0 रन देतात, 3 विकेट देखील त्या षटकामध्ये फेकलेत सूरज पाटील. जबरदस्त गोलंदाजीने, वेल प्लेड सूरज पाटील. 3 षटकांचा खेळ संपलाय, वाजवी 2 षटकांचा खेळ अद्याप बाकी आहे. धावसंख्या जर पाहिल्या तर 26 वरती ही गाडी थांबले. येणारे 12 चेंडू आणि 43 म्हणजे 43 धावा जिंकण्यासाठी. यस डीजे. आमच्या सँडी डीजेच्या माध्यमातून पाहायला मिळते. यस, या ठिकाणी आमचे आदरणीय पाहुणे चंद्रकांतजी नावडेकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले. या साहेबांच्यावरती आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत. त्यांच्या समवेत आमचे किरणजी वाघमारे साहेब देखील उपस्थित आहेत. साहेब बसा मंचावरती, आपलं हार्दिक 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 असं स्वागत. तर आपण जाऊया पुन्हा एकदा. गोलंदाज आलाय सचिन कोळी, 4थं षटक. या ठिकाणी 12 चेंडू 43 ची गरज, 4थं षटक घेऊन आलाय सचिन कोहली नामक हा गोलंदाज. बघा शांतारामचा स्कोर बोर्ड कसा आहे, जबरदस्त असा. रायगड 40+ प्रीमियर लीग साठी खास करून आम्ही हा स्कोर बुक म्हणून घेतलेला आहे. जबरदस्त सुटा सुटा असा स्कोर बुक आहे. यस, सचिन या ठिकाणी सचिनचा हा चेंडू, सचिनचा हा चेंडू जबरदस्त खेळून काढला. ते थोडस तू मैमै झाली बघा, दैव देताना कर्मण येत आहे. तुम्ही असं खराब थ्रो वगैरे फेकाल ना, त्याचा मोबदला तुम्हाला भोगावा लागेल. कारण क्रिकेटमध्ये काय माहिती आहे का, चुकीला माफी नाहीये. क्रिकेट हे लाईव्ह आहे, रिटेक नाहीये. तुम्ही फिल्म स्टुडिओमध्ये गेला तर तुम्हाला रिटेक तिथे पाहायला मिळेल, मात्र इथे रिटेक नाही. जे काय करायचं तुम्हाला लाईव्ह करायचंय. मात्र या ठिकाणी या 3 धावा आल्या. 13 धावाने सांघिक धावसंख्या भर पडली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत
29 धावा धावपटलावरती आपण पाहतोय. चौथं षटक मार्गस्थ आता मात्र येणारे 11 चेंडू 40 धावांची गरज आहे. 12-43 समीकरण होतं, 11-40 ची गरज आहे. समोर फलंदाज जबरदस्त या ठिकाणी फटका लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू खेळून काढलाय. तोपर्यंत एकच आहे, सिंगलला फक्त प्राधान्य. एकेरी दुहेरी धावांना काही फरक पडणार नाहीये. ते म्हणजेच आपण पाहतोय NDR वॉरियर्स रोहा संघाला मात्र खूप काही फरक पडेल ते नंदादेवी नांदगाव संघाला. कारण नंदादेवी नांदगाव संघाला या ठिकाणी आता 10 चेंडू फेस करायचे आहेत आणि 39 धावा या ठिकाणी ठोकायचे आहेत. समोर फलंदाज आहे माली, रघुनाथ माली या ठिकाणी खेळून काढलाय. चेंडू शॉर्ट मिडवेट कडे चेंडू जातोय, उचलणार फेकणार, तोपर्यंत फक्त सिंगल. या ठिकाणी बघा पुन्हा एकदा मी म्हटलंय ना सर्व काही सुरळीत होतंय ते NDR वॉरियर्सच्या माध्यमातून. मात्र क्षेत्ररक्षक साथ देत नाहीये आणि आलाय पंजा. यस काय संगीत संध्याकाळच्या या शांत वातावरणामध्ये. मात्र शांत वातावरण गरम करून ठेवलंय ते रघु माली नामक या फलंदाजाने. 4 चेंडू सचिनने फेकले पण 15 धावा खर्च केल्यात. महागडी अशी गोलंदाजी पाहायला लागेल. या ठिकाणी क्षेत्ररक्षक साथ देत नाही आता आणि त्याचाही या ठिकाणी जर फरक पडतोय गोलंदाजावरती. पुढचा चेंडू डावकरी हाताचा गोलंदाज सचिन. पुन्हा एकदा रघु माली. वाह छा गए गुरु. और एक बिग 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 हिट. षटकार. करायचा नाही, नाद जर केला तर माझं नाव आहे रघु माली आणि मी आहे षटकारांचा बादशाह. षटकार आणि षटकारांची बोली बोलतोय. येणारे 7 चेंडू आणि 22 ची गरज. सामना होता कुठे आला कुठे बा. जबरदस्त खेळ या ठिकाणी पाहायला मिळाली. बॅक टू बॅक 2 षटकार देखील पाहायला मिळाल्या रघु माली नामक या फलंदाजाच्या माध्यमातून. तिसरा येईल का? तिसरा देखील आलाय आणि टाकून दिले. चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर. आणखी एक मोठा फटका. अर्धा डझन धावा स्कोर बोर्ड वरती. डीजे सांगतोय आता परदेशी या. म्हणजे तुम्हाला लवकर जायची घाई झाली काय घरी. कारण 12 चेंडू 43 ची गरज होती. 43 मधून 27 मायनस करा. कारण या गोलंदाजाने धावा दिल्या 27, राहिल्या 16. 6-16चं समीकरण मैदानामध्ये. बंधू काय म्हणाल? सत्याचे मात्र 6 चेंडू 16 धावा आता मात्र समोर दिसायला लागले. ज्या प्रमाणाचा खेळ राहिलाय. वन मॅन आर्मी सारखा रघु माळी खेळतोय ज्याच्यावर सर्वात जास्त बोली का लागली. मी चांगला खेळाडू आहे म्हणूनच लागले. ती बोली सार्थकी ठरवताना काय अफलातून इनिंग सजवली आहे. असं वाटलं होतं की हा सामना आता सहज निष्ठून जाईल
परंतु निसटलेला सामना पुन्हा एकदा आपल्याकडे वळवण्यासाठी कमालीचे प्रयत्न सुरू आहेत. अफलातून इनिंग खेळली जाते. आमिर तारेकरकडे अनुभव आहे. आमिर तारेकरकडे रेग्युलर खेळताना मात्र 5 चेंडूमध्ये 5 षटकार ठोकण्याचा पराक्रम आमिर तारेकरच्या नावावरती आहे. तो आमिर तारेकर ही जबाबदारी स्वीकारत कशा प्रकारचे खेळ करेल इथे भीती नाही, तर इथे लढाईच आहे. मगही सांगितलं सुनील घाट कांबळेनं उत्तम इंटरव्ह्यू दिला, सांगितलं की लढाईचं आहे, झगडायचं आहे, आता फक्त आनंद लुटायचा आहे. ते उत्तम सांगितलेला आनंद आता आमिर तारेकर लुटता येईल की योगेश पवारला बहाल होईल. नक्कीच. अरे ये तो बेस्ट झाकी आहे, पिक्चर अभी बाकी आहे. या ठिकाणी रघुमाली खेळतोय, मात्र सुमित घाटकमले देखील याचं बाकी आहे. येणारे 6-16ची गरज. गोलंदाज वापरलाय योगेश पवार. 6 चेंडू 16 धावा. वाचवेल का योगेश? मात्र समोर फलंदाज तारेकर फक्त पुश केलाय, फक्त पुश केलाय. तारेकरांनी समजलाय या ठिकाणी मला काही गरज मोठे फटके मारायची नाहीये, कारण मोठे फटका मारणारा बादशाह आमच्या नॉन स्ट्राईकला आहे, त्याला कसं स्ट्राईक आणता येईल ते काम केलं. आणि खरं अमितचं कौतुक करावं लागेल, कारण आता येणारे चेंडू 5 आणि 5 मध्ये 15. हा मोठे फटके आपण पाहतो रघुमालीच्या बॅट मधून सातत्याने येतात. त्याला स्ट्राईक दिली, आता 5 मध्ये 15ची आवश्यकता आहे. सुहार पद्धतीचा चेंडू त्याला पिकअप केलाय, लवकर पिकअप केलाय, ओळखलाय चेंडू. या ठिकाणी शॉर्ट मिड विकेट क्षेत्र खाली आणि त्याच्या मधून चेंडू पाठवला सीमारेषा बाहेर. खणखणीत चमचमीत डाबर चौरप्रास चौकार. जिकडे तिकडे फक्त रायगड प्रीमियर लीग 40+ ची धून तर पूर्ण रायगड मध्ये वाजायला लागली आहे. कारण एक RPL संपता रेग्युलरचे RPL संपता लगेच रायगड 40+ प्रीमियर लीगचा हा थरार नाट्य आपल्याला पाहायला मिळतोय. ते रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनच्या माध्यमातून काय जबरदस्त मॅच पाहायला मिळाली आहे, काय जबरदस्त सामना पाहायला मिळाला आहे. एकाती टक्कर, एकाती किल्ला लढवतोय तो म्हणजेच रघुमाली. जबरदस्त फटके पाहायला मिळाले. लवकर पिकअप करतो चेंडू, चेंडूची लाईन ओळखतोय, चेंडूची लेंथ ओळखतोय आणि चेंडूला परफेक्ट सीमारेषा बाहेर पाठवतोय तो रघुमाली. जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळाली आहे. येणारे चेंडू 4 मध्ये आता 11ची गरज आहे. 11 धावा वाचवणार की 11 धावा सहजगत्या पूर्ण करणार या नंदादेवी नांदगाव. पुन्हा एकदा सरळ तडफे चेंडू खेळून काढला. चेंडूवरती क्षेत्ररक्षक लॉंगॉनला उभा आहे. एक धाव जोडी, दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि या ठिकाणी धोका आणि लगेच आम्हाला ठोका असा चांगलाय. आणि या ठिकाणी थर्ड अंपायरचा मागणी केली आहे. बघूया रनआउट आहे का नाही आहे. बंधू गरज होती का? मोठा फटका आला होता. 101% गरज होती, कारण स्ट्राईक वर येणं अतिशय गरजेचं होतं. कारण रघुमालीला माहिती हा सामना माझ्या अवतीभोवती फिरतोय, त्याच्यामुळे ती गरज होतीच. परंतु हुशारी आहे ना, इट्स आउट. हो चला संपलाय रघुमालीचा खेळ. या ठिकाणी जबरदस्त डोका लढवला मी म्हणेन खऱ्या अर्थानं योगेश पवारनं. तिथे नॉन स्ट्राईकला आउट होणार होता फलंदाज, मात्र स्ट्राईक रघुमालीला जाईल म्हणून स्ट्राईक कडे चेंडू फेकला आणि रघुमाली या ठिकाणी बाद झाला. आता नवीन जरी पण रघुमाली आउट झाला असेल ना, तरी सुमित घाटकांबळे पनवेल ज्यांना मागचा सामना एक हाती फिरवला, कदाचित हा हुकमाचा एक्का केतन मेहरने राखून ठेवला होता की काय. इथे बरंच काही घडतंय, बरंच काही बिघडतंय, परंतु इथून अजूनही सामना संपला नाहीये. एका बाजूला नौकरच्या या खेळाडूनं मात्र कमालीचा काम केला, तो रघुमाळीनं दुसरी धोक्याची रन त्यांनी जरूर घेतली, परंतु योगेश पवारचं कौतुक केलं जाईल. त्याला माहित होते की ही विकेट कमावणं गरजेचं आहे. आता नवा डाव मांडला जाईल, क्रिकेटचा खेळ तोच राहील.